बीड प्रकरणी दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली आहे। मुंडे खोटं बोलून दिशाभूल करतायत असं दमानिया यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे कोणत्याही पदावर बसू नये, सरकारने आता तरी मुंडेंवर कारवाई करावी। धनंजय मुंडेंवर योग्य कारवाई होत नाही, पुरावे देऊनही सरकारचं दुर्लक्ष होत आहे असं दमानिया यांनी म्हटलंय। तर इफ्को मध्ये घोटाळा झाला आहे, या प्रकरणाची आपण ऑफिस ऑफ प्रॉपर्टी मांडलेली आहे। मुंडे मंत्रिमंडळाबाहेर गेल्याशिवाय योग्य तपास होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। बीड प्रकरणी दमानिया यांनी मुंडेंवरती टीका केली। धनंजय मुंडे कोणत्याही पदावर बसू नयेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। 11 ऑक्टोबरचा हा GR काढण्यात आला आणि त्याच्यात दोन गोष्टी केल्या। एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त 500 कोटी देण्यात यावे आणि हे जे 200 कोटी होते, जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हटलं होतं की 200 कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलार लाईट ट्रॅप हे घेतले गेलेत, ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या GR मधनच करण्यात आले। पण हे कधी नव्हतंच। कॅबिनेट बैठक 23 तारखेची पण बघा, 30 तारखेची पण बघा, याच्या 200 कोटी बद्दल एक चकार शब्द सुद्धा लिहिलेला नाही। खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेत आहेत। इतकी लिमिट यांची जर होत असेल तर यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये। त्यांची तितकी पात्रताच नाही, कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे। कृषी तर नाहीच नाही, कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे। आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी, कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय आहे असं सांगून जर GR काढला असेल तर हे ऍब्सल्यूट खोटं आहे। यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूयात। कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे, लिमिट पार झालं का ते आपोआप होतं। त्याच्यामुळे त्यांचे नेते मंडळी पण काल परवापासून बोलायला लागलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतंय की अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, हे सगळेजण बसून त्यावरती निर्णय होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।